हिच्या टॅलेंट परीने केलंय का काही अस्तित्व आहे का हिला? ए हे बघ, तू कोणीही असशील, माझ्या वाट्याला जाऊ नकोस. मी सांगून ठेवते, मी ऐकून घेणार नाही. रजनी बास. जय बास. खूप बोलतेस. मी कोणासोबत काम करायचं हे मी नाहीतर अविनाश सर ठरवतील. तुला कोणीही विचारलेलं नाही. कमाल आहे रजनी तुझी. प्रत्येक वेळी जखमेवरच्या खपल्या काढायलाच हव्यात का? रजनी, आज अति केलंस तू. या सगळ्याचा काय संबंध होता? कधी कधी ना रजनी, तू अगदी काही बाई बोलतेस. नवरे एवढं सांगत होते ना. काका तरी माझ्यामुळे वाद नको म्हणून मी शांत राहिलो. पण ते कसं बोलतायत ऐकलं ना? हा बोला बोला, आता बोला मला सगळ्यांनी. सांगा मी कशी चुकीची येते, बोला ना. रजनी बस झाला आता. कळेल का मला काय झालं ते? मी काहीतरी विचारतेय. अहो, ते सरांनी जय बरोबर अतिथीला काम करायला सांगितलं म्हणून रजनीला. एवढ्या लहानशा गोष्टीवरून वाद सुरू आहे? आता काय लहान नाही आहात तुम्ही. आणि आदिती कुठे? अहो, ते रजनी आदितीला रागाच्या भरात खूप काही बोलली. त्यामुळे बिचारी दुखावून आत गेली. रजनी, शब्द जरा जपून वापरावेत. वेड्या वाकड्या शब्दांमुळे समोरचा माणूस दुखावतो हे मी तुला सांगायला हवं? हुशार मुलगी आहेस तू, समजूतदार सुद्धा आहेस. यापुढे असं काही होणार नाही तुझ्याकडून ना? खात्रीच आहे मला. हो ना? हो. तुम्ही प्लीज तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. रजनीचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे ना. जयराम, तुम्ही प्लीज इथून जा. तुम्हाला खूप कामं असतील. काम फक्त मला नाहीये, आपल्याला काम करायचंय. मला हे काम नाही करायचंय. मी तसं जाऊन सरांनाही सांगेन आणि त्यासाठी कोणालाही ब्लेम करणार नाही. हो, ते मला माहिती आहे. पण आदिती मॅडम, सरांनी आपल्या दोघांना हे काम दिलं आणि माझी अशी इच्छा आहे की आपणच ते करावं. मला नाही करायचंय हे काम. आता माझा मूड नाहीये आणि माझ्याच्याने आता हे काम होणारही नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. पाषाण. अरे तू तिला समजवतोयस का रडवतोयस? कसं आहे काका,
कोणीतरी मला हे समजावलं होतं की आपण आपल्या मूडचा रिमोट दुसऱ्या कोणाच्याही हातात द्यायचा नसतो. म्हणजे आता बघा, रजनी ज्यांच्यावर चिडली ती त्यांचा राग दुसऱ्या कोणातरी बिचाऱ्यावर काढते. आता हेच मी केलं असतं तर मला समजवायचं, पण स्वतः कोरडे पाषाण. हा, म्हणजे कसं झालं, बोलाचीच कडी आठवतंय का कोणाला तरी? चिडून रागवून काही होत नसतं. मी तर ठरवलंय काका, मला ज्या कोणीतरी समजावलं होतं ते ऐकायचं. अजिबात चिडायचं नाही, रुसायचं नाही. कारण खूप चांगली माणसं असतात आपल्या आजूबाजूला. कळतंय का रजनी? हे ती आदिती आहे. हा मग? तू रजनी का म्हणाला? मी कुठे रजनी म्हणालो? आदित्य मॅडम तर म्हणतोय मगासपासून. तू रजनी नाही म्हणाला? नाही. कळलं का रजनी असं म्हणाल? हा, बघ परत आदिती म्हणाला. हे रजनी, तू रजनी म्हणाला? तू आदिती म्हणा का रजनी म्हणाला? बास झालं, मला कळलं. बघ, तिला कळलं. चला मग आदित्य मॅडम, कामाला सुरुवात करूया का? आपल्याला सरांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचंय. नाहीतर कसं होईल, मी सगळं काम करेन आणि क्रेडिट तुम्ही घ्याल. असं कसं? तुम्हाला एकट्याला मी क्रेडिट घेऊही देणार नाही आणि तुम्हाला एकट्याला मी कामही करू देणार नाही. बरं ठीक आहे, तुम्ही जाऊन काम सुरू करा, मी आलेच. चल. आऊ, काही काम होतं का तुमचं? हो, काम होतं, पण झालं ते. जातो. अहो, मी ते माझं काम तूच केलंस. मी इथे आदितीला समजवायला आले होते, पण ते काम आधीच तू केलेलं दिसतेस. गुड. आणि छान समजवलंस आदितीला. जय, मी आता तुझ्यात एक खूप शहाणा मित्र आणि सहकारी पाहिला. व्हेरी गुड. तू
तुझं आणि आदितीचं ट्युनिंग छान आहे रे. म्हणजे तुझ्या आणि रजनीच्या ट्युनिंग पेक्षाही ते चांगलं आहे असं मला वाटतं. तुम्ही दोघं एकत्र उत्तम काम कराल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आता थांबलाच कशाला? कामाला लागा दोघं. आणि हो, कामाचं क्रेडिटही दोघांनी घ्या. खूप काम आहे. जा. इकडे बघ. हे बघ किती गोड दिसते बघ असताना. हो, तुझ्या डोळ्यात पाणी अजिबातच शोभून दिसत नाही. अशीच असत राहा. हा, आणि दुसऱ्यांना त्रास झाला तरी पण. रजनी मॅडम, मी तुमचं नाव घेतलेलं नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का मी तुमच्याबद्दल बोलतोय म्हणजे तुम्हाला दुसरे हसले तर त्रास होतो का? नाही ना. नका रे, नका वाद घालू सारखे. तू आता काही बोलू नकोस. नाही नाही, मी काहीच बोलणार नाहीये. कारण त्याला बोलून काही उपयोग आहे का? त्यालाच काय, त्या ऑफिसमध्ये कोणालाही काही बोलून सांगून काही उपयोग नाहीये. लोकांना सवय लागली आहे सिंपथी मिळवण्याची, अटेन्शन सिकिंगची. मग त्यासाठी रडारडीचे कार्यक्रम करायचे, गळे काढायचे, आणि तुम्ही भुला अभिनयाला. रजनी, कधीतरी समोरच्याला समजून घे. का? मी का समजून घेऊ? जय जय आहे ना, जय घेईल समजवून. तो समजून घेतो, चांगलं समजावून सांगतो. रजनी, तू रडली असतीस ना तर तुलाही समजवायला आलो असतो. क्या बात है. सॉरी. रजनी मॅडम, म्हणजे तशी तुम्हाला समजायची काही गरजच नाहीये ना. तुम्ही सगळ्यांना समजून सांगत असता ना. साई, मस्करी केली. या मस्करीची ना एक दिवस कुस्करी होईल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. सॉरी. तुलाही तेच सांगते रजनी. सॉरी सॉरी, माफ करा मला. मी करते अतिरेक सगळ्या गोष्टींचा. मला सवय आहे तशी. कारण मला नाही रडारड करतायत. तुम्ही करा, रडारडी करा, गळे काढा, तुम्ही समजावा त्यांना. काय आहे ना, मी खरं बोलते. मला जे पटतं वाटतं ते बोलते. ते तुम्हाला पटत नाही, त्याला मी काय करू? रजनी, नाही, मी पुढच्या 1-2 दिवसात तुम्हाला येऊन भेटून जाईन.
येस सर, थँक्यू. हां काय झालं तांगडे? जय सर, तुम्ही सॉलिड आहात. आपल्याला हे नसतं जमलं, पण तुम्ही कमाल आहात. व्हेरी गुड, मस्त, व्हेरी नाईस. काय केलंय मी? जय सर, ते कॉन्फरन्स रूम मध्ये आदिती मॅडमला तुम्ही मस्त समजवलं. कळलंय मला. जय सर, रुसवा काढणं ही फर्स्ट स्टेप आहे, पहिली पायरी. कळतंय ना? नाही म्हणजे मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय, ते बरोबरच आहे ना. आता एवढं जाम अवघड काम तुम्ही एकदम असं सोपं करून सांगितलं. मस्त. ऑफिस मध्ये ना सगळे खुश आहेत, जाम खुश आहेत. आता काही जणांना राग आलाय, आपण तिकडे दुर्लक्ष करायचं, लक्ष नाही द्यायचं तिकडे. पण मी स्वतः स्वरूप तांगडे जाम खुश आहे, त्यामुळे मी स्वतःच्या हाताने मस्त तुम्हाला अशी कॉफी बनवून देतो. जय सर, तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि आदिती मॅडम हे ना, तुम्ही हे मेड आहात. मेड फॉर इच अदर म्हणायचं. करेक्ट आहे, कळलंय तुम्हाला. व्हेरी गुड, मस्त. आता ना अशी गाडी अशी ट्रॅकवर सुरळीत पुढे चालू आहे, तर ना तुम्ही असं आता ट्रॅक नका सोडू. कळतंय का तांगडे? हा, मला इतरही बरीच कामं आहेत, बर आधी ती करतो. बर, चालेल? चालेल ना. काय तुम्ही चेष्टा करताय गरीबाची? मला विचारून तुम्ही काम करणार का? असं कसं? नाही, माझं ऐका, मला विचारू कसं का? काय सर, तुम्ही मला बोलावलं? 1-2 मिनिटं, मी जावळकर. काम संपवून तुमच्याशी बोलतो मी. हा बोला. काही प्रॉब्लेम नाही ना? काम कुठपर्यंत आलंय? सर, काम सुरू आहे. काही पॉइंट्स नवीन आहेत, म्हणजे क्लायंटच्या मागणीनुसार ते क्रिएट केलेत. सो आपण जाण्याआधी एकदा डिस्कस करू शकतो का? किती वेळ लागेल अजून? अजून तासभर लागेल. तुम्हाला लवकर निघायचंय का सर? नाही, वेळ अजून. ऍक्च्युली मी तुम्हाला बोललो कारण एक वेगळी गोष्ट मला सुचली. तुम्ही आणि जयराम जे प्रेझेंटेशन करताय ते मला आज द्यायचंय. पण तुम्ही जर त्याच्यावरती काम करताय तर प्रेझेंटेशन पण तुम्हीच द्या. मी? हा, का काही हरकत आहे? नाही, मी हे अशासाठी बोलतोय कारण या निमित्ताने तुम्ही सुद्धा या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल. आता बरेच प्रोजेक्ट्स आपले लाईनअप झालेत आणि सगळीकडे मला पर्सनली बघता येणार नाही. तुम्ही जर स्वतःहून लक्ष घातलं तर सोपं होईल म्हणून तुम्हाला सांगतोय. नाही सर, नो प्रॉब्लेम. माझी तशी काही हरकत नाही, मी देईन प्रेझेंटेशन. डन. तुमचं काम संपलं की आपण इथं डिस्कस करूया. हो सर. सर, मी निघू का? जयराम एकटेच काम करताय. प्लीज. थँक्यू सर. विनाश, मला जय आणि आदितीची गंमत वाटते रे. म्हणजे त्या दोघांची काम करण्याची पद्धत किती वेगवेगळी आहे, पण जेव्हा दोघं एकत्र मिळून काम करतात ना, तेव्हा एकदम छान ट्युनिंग असतं त्यांचं.
क्रेडिट गोज टू मिस दाभोळकर. त्या कुणाही बरोबर ऍडजस्ट करून घेऊ शकतात. काय झालं? कुठे काय? मला जरा आज लवकर निघायचंय. हो हो, ते आज रांगणेकरांच्या मुलाच्या लग्नाला जायचं. लक्षात आहे तुझ्या? म्हणजे काय? हा, पण तरी नेहमीप्रमाणे तू येणार नसशीलच. अहो, महत्वाची मीटिंग आहे. आता तुझ्या समोरच मिस दाभोळकरांना सांगितलं ना. राहील. मला असं दुसऱ्यांच्याच मुलांच्या लग्नाला जावं लागत राहणार असं दिसतंय. असं काही नाही. असं काही नाही म्हणजे? म्हणजे काही नाही. काही नाही कसं? मला सांग, तू लग्न करणार आहेस? अहो, हा काय प्रश्न आहे का? काय? कुठल्याही मुलाच्या आईला पडणारा हा जनरल प्रश्न आहे हा. मग मी आता काय उत्तर देऊ? बघ, आता तू दोन्ही बाजूनी बोलतोयस. अहो, मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेईन. आत्ताच मला माहित नाही.